नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये बैलजोडीचं शेतीविषयीचं महत्त्व हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे. आपण या बैलजोडीच्या सहाय्याने सर्व शेती वर्षभर राबतो, परंतु याच बैलजोडीच्या कुठेतरी एक सन्मान आणि शौर्यगाथा आपल्याला बघायला मिळते. तर आपण या बैलजोडीची पूजा पोळ्याला सुद्धा करतो, परंतु याच बैलजोडीच्या नावाखाली आपण शर्यतीसुद्धा बघायला मिळते. तर मित्रांनो, आपण अशाच प्रकारची एक बैल शर्यत शंकरपट आपल्या एरियामध्ये भरलेला आहे, त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा, जबरदस्त मजा येणार आहे, तुम्ही बघू शकता. बैलांची शर्यत बघायचा हा माझा पहिलाच वेळ. आम्ही गेलोय शंकरपट बघायला. बघतो तर काय, सर्वत्र खूप गर्दी आणि बैलांचा बाजार भरलेला. प्रत्येक बैल हा सजवलेला आणि नटलेला थाटामाटात उभा केलेला आणि प्रत्येक बैल या शर्यतीमध्ये धावायला तयार. मालकांची जिकडे तिकडे धावपळ रेल आणि बघणाऱ्यांचे सुद्धा डोळ्यांचे पाडणे फिरेल अशी गर्दी अफाट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत असेल. मित्रांनो, बैल शर्यत बघणे हे आता दुर्मिळ होत चाललेलं तुम्ही बघू शकता. सर्जा आणि राजा ही बैलजोडी या ठिकाणी छकड्याला जुंपून हिची शर्यत लावलेली आहे आणि खूप जोरदार भरधाव वेगाने ही जोडी विनर सुद्धा झालेली आहे. तुम्ही बघू शकता, एवढ्या जोरात ही बैलजोडी येते. काही ठिकाणी ही बैलजोडी यांना सांभाळली नाही तर कोण्या मंडपात किंवा कोण्या मनुष्याच्या अंगावर सुद्धा ही बैलजोडी गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या जीवाला सुद्धा सांभाळणे तेवढंच महत्त्वाचं आहे. आम्ही खूप पळत सुटलो, इकडे तिकडे बैलजोडी आली की तुम्ही बघू शकता लोकांची कशी तारांबळ उडाली आहे आणि खूप मज्जा आली आहे. परंतु या ठिकाणी आता या बैलजोडीच्या ठिकाणी हा ट्रॅक्टरनी घेणार आहे आणि समोर भविष्यात ट्रॅक्टरनी शेती होणार आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपली संपूर्ण शेती होणार आहे आणि ती काळाची गरज असणार आहे, कारण बैल आता दुर्मिळ होत चाललेले आहे.